नमस्कार मंडळी, दिवाळी आली म्हणजे घराघरात गोड पदार्थांचा सुगंध पसरतोच ना। बरं का मंडळी, भरपूर टिप्स सह तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केली आहे, नक्की पहा। चला रेसिपी सुरू करूया। 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। गरम करून मी 4 चमचे ते तूप घेतलेलं आहे। तुपाचं मोहन केल्यामुळे चिरोटे एकदम कुरकुरीत होतात। सगळं तूप मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं मी मीठ घातलेलं आहे, जेणेकरून चिरोटे एकदम चवीला छान लागतात। आता हे सगळं मिक्स झालेलं आहे। थोडं पाण्याचा वापर करून हे एकसारखं, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेणार आहोत। पीठ मळत असताना पातळ होऊ नये याची शक्यता घ्या। चिरोटे करत असताना मोहन व्यवस्थित लागणं गरजेचं आहे, जेणेकरून चिरोटे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील। इथे चिरोटेचं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे, पाहू शकता। चिरोटे जर लवकर करायचे, रवा घातलाय आणि पीठ सुद्धा लगेच भिजत नाही, मग अशा वेळेस काय करायचं, कोमट पाणी घ्यायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं। गरम पाण्याने रवा लगेच भिजला जाईल आणि पटकन चिरोटे करण्यास मदत होईल। मी इथे 10 ते 15 मिनिटांसाठी हे सगळं पीठ व्यवस्थित भिजून दिलेलं आहे, पाहू शकता। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने हे पीठ तयार झालेलं आहे। रवा सुद्धा त्यातील चांगला भिजलेला आहे। पीठ मळल्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवा, जेणेकरून मैदा चांगला फुलतो आणि लाटताना सुद्धा सहज लाटला जातो। पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत। हे आता पोळ्या आपण मोठ्या अशा लाटून घेणार आहोत। दिवाळी जवळ येत आहे, फराळाची तयारी चालू झालेली आहे। टिप्स सह सगळे फराळ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। इथे सगळं लाटून झालेलं आहे। म्हणजे तुमचं पण असंच होतं का? कधी जास्त साठा होतो, कधी कमी साठा तयार करायचा कळतच नाही। पूर्ण पोळीला तूप लावून घ्यायचं। तूप लावून झाल्यानंतर वरून कॉर्नफ्लॉवर भुरभुरायचं आणि सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं। अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या आपण तयार करून घेणार आहोत। कशी वाटली टिप्स नक्की कमेंट मध्ये सांगा। तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकमेकांवर पोळ्या ठेवून साठा हा लावून घेऊया। जास्तही तूप लावण्याची गरज नाही, हलक्या हाताने तूप लावलं तरी चालेल, जेणेकरून आपल्याला चिरोट्याला लेअर चांगल्या सुटल्या पाहिजेत। इथे एकमेकांवर पोळ्या ठेवून झालेल्या आहेत। आता एकसारखी आपण ह्याची सुरी करून घेऊया। जास्त प्रमाणात दाबायचं नाही, जेणेकरून आपले लेअर व्यवस्थित सुटले पाहिजेत चिरोट्याला। छान व्यवस्थित सुरी तयार झाली की आपण आता हे कट करून घेणार आहोत। छोट्या छोट्या आकाराने मी हे कट करून घेत आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी हे सगळं कट करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने पाहू शकता आत्ताच लेअर किती छान सुटलेले आहे। कट करून झाल्यानंतर एका पांढऱ्या कापडामध्ये हे पीठ आपण झाकून ठेवूया। जसे लागेल तसे आपण हे गोळे घेऊन आपण चिरोटे लाटू शकते, जेणेकरून हे पीठ सुकणार नाही। इथे मी चिरोटे लाटून घेत आहे। तुम्हाला जर वाटत असेल लाटण्याला चिरोटे चिटकत आहे तर थोडंसं पिठाचा वापर करू शकता। मी ते सगळे चिरोटे एकसारखे लाटून घेत आहे। कढईत तेल गरमच करत ठेवलेलं होतं। लो टू मीडियम फ्लेमवर हे आपण चिरोटे दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून घेणार आहोत। पीठ मळत असताना तुपाचं मोहन घातलं की चिरोटे बिलकुलही तेलकट होत नाहीत, चिरोटे मऊ पडत नाहीत आणि कुरकुरीत होण्यास मदत होते। पाहू शकता इथे कुरकुरीत चिरोटे तयार झालेले आहेत। चिरोटे तळून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढावे आणि पिठी साखर भुरभुरावी। तुम्हाला हवं तसं जास्त साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। दोन्ही बाजूने मी पिठी साखर घातलेली आहे। गरम गरम साखर चिरोट्यावर भुरभुरली की चिरोटे सुद्धा दिसायला चांगले राहतात आणि चिरोट्याला साखर एकसारखी चिटकली जाते। कशी वाटली चिरोट्याची रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा। बरं का मंडळी, आयुष्य एकच आहे, पूर्णपणे जगण्याचा आनंद घ्या, खात राहा, आनंदी राहा आणि खुश राहा। बरं का मंडळी, जाता जाता तेवढं उत्कर्ष रेसिपीला पण फॉलो करा। उद्या भेटू याच वेळेस नवीन रेसिपीसह। थँक्यू।